जर तुमचं पण गुगल ड्राईव्हचं स्टोरेज हे फुल झालं असेल तर आता काळजी करायची काहीच गरज नाही, कारण ते तुम्ही खूप सोप्या पद्धतीने रिकामा करू शकता. आणि आजच्या व्हिडिओत आपण तेच बघणार आहे की तुमचं गुगल ड्राईव्हचं स्टोरेज हे कशामुळे फुल झालं आहे आणि तुम्ही ते कसं रिमूव्ह करू शकता. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की हा व्हिडिओ आपण या कमेंटच्या आधारावर बनवत आहे की ज्यांनी विचारलंय की गुगल ड्राईव्हचं स्टोरेज हे कसं रिकामा करतात. आणि जर तुमचा पण कोणताही आणि कसलाही प्रश्न असू द्या, ते फक्त तुम्ही कमेंट करा, आपण त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ करूया. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की आपलं स्टोरेज हे कशामुळे फुल झालेलं आहे. तर गुगल ड्राईव्हचं स्टोरेज हे 3 प्रकारे फुल होऊ शकतो. याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जीमेल, दुसरं कारण म्हणजे तुमचे जे गुगल फोटोज आहेत ते, आणि तिसरं कारण म्हणजे गुगल ड्राईव्ह. तर तुमचं स्टोरेज कशामुळे फुल झालं आहे हे बघण्यासाठी सिंपली तुम्हाला जीमेल मध्ये जायचं आहे आणि येथे प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला हे असं ऑप्शन भेटेल की तुमचं स्टोरेज किती भरलेलं आहे आणि ते क्लीनअपचं ऑप्शन भेटेल. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट भेटेल की तुमचं स्टोरेज कशामुळे फुल झालं आहे, काय काय रिझन आहे. तर ते बघण्यासाठी तुम्हाला सिंपली इथं मोर डिटेलवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला दिसतंय का गुगल ड्राईव्ह मुळे माझं 5 GB ऑलमोस्ट फुल झालं आहे, गुगल फोटोमुळे, जीमेलमुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझं स्टोरेज फुल झालं आहे. आणि सगळ्यात जास्त कशामुळे झालंय तर ड्राईव्हमुळे झालंय. आता इथं तुम्ही जर ड्राईव्हचा जास्त वापर करत नसाल तर इथं तुमच्या इथं गुगल फोटोज असेल. आता मी जास्त ड्राईव्हचा वापर करतो त्यामुळे इथे गुगल ड्राईव्ह दिसत असेल. तर आता हे फ्री अप कसं करायचं, म्हणजे रिकामं कसं करायचं. तर जर तुम्हाला फक्त मोठे मोठे फाईल असतील, जर ते रिमूव्ह करायचे असेल तर इथं तुम्हाला एक ऑप्शन आहे लार्ज ड्राईव्ह फाईलचा. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला सगळे ते हे दिसतील, जे जे लार्ज फाईल आहेत जे तुमच्या ड्राईव्ह मध्ये किंवा गुगल अकाउंट मध्ये आहेत ना, ते सगळे इथे येतील. सिंपली तुम्ही ते डिलीट करू शकता, याच्यावर क्लिक करून इथे डिलीट करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं तुम्ही बघू शकता गुगल ड्राईव्ह, गुगल फोटोज आणि जीमेल. सहसा जीमेल हे खूप कमी स्पेस घेत असतं, त्याच्यामुळे जीमेलचं एवढं लोड घेऊ नका. आता ते रिमूव्ह कसं करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे चालू सांगणार आहे. पण आधी आपण बघूयात की गुगल फोटोजचं बघूयात, कारण बरेच जण हे गुगल ड्राईव्ह वापरत नसतात आणि त्यांचं गुगलचं जे स्टोरेज आहे ना ते फुल होऊन जातं. हे याच्यामुळेच होतं, कारण गुगल फोटोज मध्ये ना तुमचं एक ऑप्शन आहे ते ऑन असतं. ते ऑप्शन काय मी तुम्हाला सांगतो. तर याच्यासाठी तुम्हाला सिंपली गुगल फोटोज मध्ये गेल्याच्या नंतर इथं प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बघा, बॅकअपचं. आता इथं दिसतंय माझं बॅकअपचं ऑफ आहे, पण तुमच्या इथे जर तुमचं फुल झालं असेल आणि तुम्ही ड्राईव्ह वापरत नसेल तर तुमच्या इथं ऑन असेल. आता हे बॅकअपचं ऑप्शन काय करतं की जेव्हा पण तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही फोटो काढला जातो किंवा व्हॉट्सअपवर कोणता फोटो येतो, जर तुमचं बॅकअपचं ऑप्शन ऑन असेल तर तुमच्या मोबाईल मधले सगळे फोटो ऑटोमॅटिकली ड्राईव्हवर अपलोड होतात. याच्याने काय होणार की बॅकअप म्हणजे एक्झॅक्टली काय, की जर तुमचा फोन हरवला, कुठं खराब झाला, तर त्या ईमेलच्या थ्रू ते तुम्ही सगळे फोटोज ते ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. पण यामध्ये असेही फोटोज असतात की जे आपल्याला लागत नाही तरी पण बॅकअपला जात असतात आणि सगळे फोटो गेल्यामुळे ते स्टोरेज फुल होतं. आता याच्यापासून कसं वाचायचं आणि ते फोटो जे बॅकअपला गेले ते कसे रिमूव्ह करायचे ते सांगतो. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कोणताच फोटो बॅकअपला टाकायचा नाही आणि मी माझ्या मर्जीप्रमाणे बॅकअपला टाकेल, तर ते तुम्ही इझिली करू शकता. यासाठी जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रोफाईलवर जायचं आहे आणि ते बॅकअपचं जे ऑप्शन आहे ते टर्न ऑफ करायचं. आता इथं माझं ऑफ आहे तर टर्न ऑनचं ऑप्शन येतंय. जर तुमचं ऑन असेल तर इथे जाऊन ऑफ करू शकता. आता मला जर कोणता फोटो किंवा काय जर मला अपलोड करायचा असेल गुगल ड्राईव्हला किंवा ह्याच्यावर अपलोड करायचं असेल, तर सिंपली इथं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसतंय का वरी बॅकअप नावाचं ऑप्शन, याच्यातून मी सिंपली बॅकअपला टाकू शकतो. आता बॅकअपला गेलेले फोटो डिलीट कसं करायचं हे तुम्ही नीट ऐका, कारण इथं एक कॅच आहे. काय कॅच आहे की जर तुम्ही चुकूनही एक जरी चूक केली आणि बॅकअपवरचा फोटो डिलीट केला तर तुमच्या फोन मधला एक फोटो डिलीट होऊ शकतो आणि बरेच जणांना तो फोटो लागत असतो. फक्त बॅकअप वरून रिमूव्ह करायचा आहे. ती ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या बॅकअपवर ते फोटोज डिलीट होणार पण तुमच्या मोबाईल मध्ये राहणार, जेणेकरून तुमच्या ड्राईव्हचं स्टोरेज आहे ते रिकामं होणार. कसं करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे तुमचं जे बॅकअप आहे ते ऑफ करायचं आहे. आता ते कसं करायचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तुम्ही बॅकअप ऑफ केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे तुमच्या क्रोम ब्राउझरवर. आता जर इथे मी क्रोम ब्राउझरवर गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे गुगल फोटोज. ठीक आहे. गुगल फोटोजवर गेल्याच्या नंतर इथं जे पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर गुगल फोटोजचं जे ओपन होणार आहे इथं तुम्हाला ते सगळे फोटो दिसणार आहेत जे तुम्ही बॅकअपला टाकलेले आहेत. लक्षात ठेवा, इथं तुम्हाला तेच फोटो दिसणार
जे तुम्ही बॅकअपला टाकले आहे आणि जे आपण ऍप वापरतो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे फोटोज बघायला भेटतात. ठीक आहे. आता इथून जर तुम्ही त्या फोटोवर क्लिक केलं आणि डिलीट ऑप्शनवर क्लिक केलं तर इथं तुम्ही बघू शकता की रिमूव्ह फ्रॉम युअर गुगल अकाउंट डिव्हाइसेस विथ टर्न ऑन बॅकअप, म्हणजे तुम्ही जे जे बॅकअप घेतला या फोटोचा ते बॅकअप वरून हे डिलीट होणार. ठीक आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता यू विल रिकव्हर फ्रॉम गुगल अकाउंट स्टोरेज. तुम्ही ते एक 30 दिवसाचा किंवा 60 दिवसाचा पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्ही रिकव्हर करू शकता. आता इथून जर तुम्ही डिलीट केलं तर ते जे फोटोज आहेत जे गुगल अकाउंटवर अपलोड झालेत ते फक्त बॅकअप घेतलंय गुगल ड्राईव्हवर जे अपलोड आहेत ना ते फोटो डिलीट होणार. तुमच्या मोबाईल मधले फोटो डिलीट होणार नाही. पण डबल एकदा मी सांगतोय आणि महत्वाचं आहे की तुमचं जे बॅकअपचं ऑप्शन आहे गुगल फोटोज मधलं मी परत एकदा दाखवतो जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येऊन. फोटोजवर क्लिक करायचं, इथं प्रोफाईलवर जायचं आणि इथं जे तुम्हाला दिसतंय टर्न ऑन बॅकअप, जर इथं तुमच्या इथं टर्न ऑन असेल आणि इथं दिसतंय माझं ऑफ आहे म्हणून इथं मला सुरुवातीलाच दाखवतंय बॅकअप इज ऑफ. पण जर तुमचं ऑन असेल तर तुम्हाला ते ऑफ करणं गरजेचं आहे. जर तुमचं बॅकअप ऑन असेल आणि जर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन फोटोज डिलीट केले ना तर तुमच्या फोन मधले पण फोटोज डिलीट होण्याची शक्यता आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की फोटोज वरनं कसं डिलीट करायचं जेणेकरून गुगल ड्राईव्हचं स्टोरेज आहे तुमचं रिकामं होणार. आता ड्राईव्ह वरून कसं करायचं हे तुम्हाला सांगतो. यासाठी सिम्पली तुम्हाला जीमेल ओपन करायचं आहे आणि जसं मी सांगितलं की प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्लीनअपचं ऑप्शन भेटेल. आता याच्यावर गेल्याच्या नंतर इथं खालच्या साईडला तुम्हाला दिसेल गुगल ड्राईव्ह क्लीनअप बाय सर्व्हिसेस, गुगल ड्राईव्हचं ऑप्शन भेटेल, फोटोज आणि जीमेलचं. गुगल ड्राईव्हवर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला ते सगळे फाईल दिसतील जे लार्ज फाईल आहेत 1 GB 2 GB असे जे लार्ज फाईल आहेत ना ते इथं तुम्हाला दिसतील. आणि सिम्पली जे लार्ज फाईल आहेत ते तुम्ही डिलीट करू शकता इथून. ओके. आता मी तुम्हाला फोटोचं सांगितलं, ड्राईव्हचं सांगितलं, आता जीमेल बद्दल बोलूया. सहसा मी तुम्हाला सांगतो जीमेलमुळे तुमचं जास्त स्पेस घेतल्या जात नाही, पण तरी पण तुम्हाला जर तुमचं फुल असेल आणि जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर टेन्शन घेऊ नका. कसं करायचं ते पण सांगतो. सिम्पली तुम्हाला तुमच्या इथं ईमेल मध्ये जाऊन प्रोफाईलवर जायचं आहे आणि त्याच्यानंतर क्लीनअप स्पेसवर गेल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला ऑप्शन भेटेल क्लीनअप बाय सर्व्हिसेस. जसं आपण ड्राईव्हचं केलं तसंच इथं जीमेलचं ऑप्शन भेटेल. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल की जे लार्ज अमाऊंट ऑफ डाटा आहे ते इथं तुम्हाला शो होतील. दुसरी गोष्ट इथं ईमेल इन ट्रॅश जर तुम्ही डिलीट केले असतील जर ते असतील फोनमध्ये ते इथे दिसतील. आणि खास करून इथं तुम्हाला स्पॅमचं ऑप्शन भेटेल. याच्यावर स्पॅमवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता माझ्या इथं किती स्पॅमचे ऑप्शन आहेत. पिंटरेस्ट आहे, रेडिट आहे. याच्यावर तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे जे स्पॅमचे ऑप्शन आहेत आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही ते डिलीट करू शकता. ठीक आहे. जसं आपण याच्याबद्दल केलं ड्राईव्ह बद्दल सिम्पली या पण. तर या 3 गोष्टीमुळे तुमचं गुगल ड्राईव्हचं स्टोरेज जे फुल झालं असेल तुम्ही एकदा चेक करा कशामुळे आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही डिलीट करू शकता. ठीक आहे. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. हा व्हिडिओ मी कमेंटच्या थ्रूच केलेला आहे की आपल्या एका दादाला समस्या येत होती. तुमचा पण काही प्रश्न असू द्या, काही समस्या असू द्या टेक रिलेटेड तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरच करू. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.